माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलत असताना अजित पवार यांनी मारलेला डोळा कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता, ज्यामुळे अजित पवार डोळा मारून का हसले असा प्रश्न उपस्थित करत तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला। अखेर अजित पवार यांनी त्या व्हिडिओवरती आपलं मौन सोडलंय। आपण डोळा का मारला आणि त्यामागे उद्देश काय होता याचा खुलासा खुद्द अजित पवारांनीच केलेला आहे। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये हा खुलासा केलाय। व्हिडिओ व्हायरल झाला तो आहे, त्याच्यामध्ये मी एक डोळा मारलेला आहे। त्याच्यात काय झालं, मी असा होतो आणि इकडच्या बाजूला एक पत्रकार मित्र, माझा दादा माझा एकच प्रश्न आहे, मला विचारू द्या तुम्ही नंतर उद्धव ठाकरे साहेबांना। तर मी त्याला म्हणलं थांब रे, की आता साहेब आले तर साहेबांचं होऊ दे, मी तुला नंतर बोलतो, असं ते झालं। फक्त ते बोलताना थांब असं म्हणण्याच्या ऐवजी डोळा मारला गेला। तर त्याचं एवढं काही दादांनी डोळा का मारला एवढे वेगवेगळ्या प्रकारची चर्चा, ते त्याला अर्थच नाही। राज्यामध्ये सरकार कुणाचंही असो, शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतो। आजही सामान्य नागरिक शेतकरी आपल्या प्रश्नांसाठी झगडतोच आहे, लढतोय आणि अशातच गेल्या काही दिवसांपासून शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरलाय। शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघालाय। हातामध्ये लाल बावटे घेऊन निघालेले हे लाल वादळ नाशिक जिल्ह्याची वेस उद्या ओलांडण्याची शक्यता आहे। तब्बल 66 किलोमीटरचं अंतर या मोर्चाने पार केलंय। शेतकरी येऊन पावसाची चिंता न करता दुपारच्या भर रणरणत्या उन्हामध्ये पायाला चटके बसत असूनही निर्धाराने मुंबईकडे कूच करतोय। शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये महिला शेतकरी देखील लक्षणीय संख्येने सहभागी झाल्यात। चालता चालता जमल्यास शेतकरी रस्त्यावरच आउट घटकेचा विसावाही घेतोय आणि या बळीराजाचं घर हे नाशिक ते मुंबई रस्ता झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। रस्त्यावरती आपला बळीराजा कांदा भाकरी खातोय, तर कधी आपल्या करमणुकीसाठी ढोल वाजवत नाचतानाही पाहायला मिळतोय। तर नाशिकमधून निघालेल्या याच विराट मोर्चाच्या गर्दीचा ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। नाशिकमधून सुरू झालेल्या लॉंग मार्चचा आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी या लॉंग मार्च मध्ये हजारोंची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या लाल वादळाची अर्थात या लॉंग मार्चची ही दृश्य आपण बघू शकतो। ड्रोनच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर दिसत असलेले हे दृश्य सगळं काही सांगून जाणार आहे। हजारोंच्या संख्येनं हजारोंच्या गर्दीमध्ये हे मोर्चेकरी जे आहेत ते आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे आणि मोठ्या संख्येनं हे मोर्चेकरी आता हळूहळू मुंबईच्या दिशेने कूच करत आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आपण बघू शकतो। कशा पद्धतीनं या मोर्चांमध्ये ही वाढलेली गर्दी देखील आपण बघू शकतो की हजारोंची गर्दी आता मुंबईच्या दिशेने कूच करते। काल सरकारने आज दुपारी 3 वाजेची वेळही दिली होती, मात्र ती वेळ सरकारने पाळली नाही आणि म्हणून अशा पद्धतीने मोर्चेकरांना हा मोर्चा जो आहे तो आता पुढे घेऊन जावा लागतोय आणि एकूणच या मोर्चाच्या निमित्तानं एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि आता सरकार या मोर्चावरती काय निर्णय घेतं, काय भूमिका घेतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी आहे आणि हे सगळे प्रश्न घेऊन हा मोर्चा आता मुंबईच्या दिशेनं रवाना होतोय। शेतकऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न असेल, कांद्याला हमीभाव असेल, त्याचबरोबर वन हक्क जमिनींना शेतकऱ्यांना पट्टे देण्याचा विषय असेल, असे अनेक प्रश्न घेऊन हे शेतकरी जे आहे ते उन्हात पावसात देखील चालताय आणि सरकारचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करताय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकार नेमकी भूमिका काय घेणार, सरकार या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती लक्ष देणार का, असा सगळा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।